कारण मार बसता बसतानाच म्हातारा मागे कशावरून वळला नसेल. दुसरा एक मुद्दा असा की म्हाताऱ्याने मरताना उंदराचा उल्लेख केला. ते निव्वळ बरळणं होतं का? एखादा जबर अपघात होऊन मरणारा माणूस मरता मरता बरळेल? माझ्या वैद्यकीय अनुभवाला हे पटत नव्हतं. आणि त्या फडक्याचं काय? ती खरोखर खुनी इसमाच्या कोटाची चिंधी होती का? ज्युनियर मॅकार्थी वडिलांच्या प्रेतापाशी वाकलेला असताना काही फुटांवर पडलेलं ते चिरगुट आणण्यासाठी खुनी इसम इथपर्यंत जाण्याचं धाडस करेल? ते शक्य वाटत नाही. मनात घोळणारे हे काही मुद्दे तरी होम्सला सांगायला हवेत. शर्लॉक होम्स परत आला तो बऱ्याच उशिरा. एकटाच आला, कारण इन्स्पेक्टर लेस्ट्रेड गावातल्या एका खानावळीत राहिला होता. तरुण मॅकार्थीला भेटलो मी. पण तो काय म्हणतो? काही नाही. मला एकदा असं वाटत होतं की खून कुणी केला हे त्याला माहीत असावं, पण तो त्या व्यक्तीला वाचवायला पाहत असावा. पण तसं नाही. माझी आता खात्री झाली की त्याला काहीही माहिती नाही. आपल्या इतकाच तोही बुचकळ्यात पडला आहे. तो दिसायला देखणा असेल, मनाचाही खंबीर असेल, पण अक्कल हुशारीत जरा कमीच आहे. त्याला जाण नाही हे तर खरंच. नाहीतर मिस टर्नर सारख्या छानदार मुलीशी त्याने लग्न करायला तयार का होऊ नये? त्यातच तर सारी मख्खी आहे. झाले काय, टर्नर पोरीवर खरं तर त्याचं विलक्षण प्रेम आहे. पण 2 वर्षापूर्वी पोरगेल्या वयात तो एक चूक करून बसला. मद्यपान गृहातल्या एका चवचाल पोरीनं त्याला जाळ्यात पकडलं आणि तिच्याशी त्याने गुपचूप लग्न करून टाकलं. त्या लग्नाची वार्ता कोणालाही नव्हती. आता पुढे त्याला ती अडचणीची बाब होऊन बसली. त्याचे वडील सारखे टर्नरच्या मुलीशी त्याने लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते. मनातून तो तिच्यासाठी झुरतही होता. त्याची आर्थिक अवस्थाही वाईट झालेली होती. त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना तो ही गोष्ट करणार कसा? आणि तरी कधीकधी वाईटातून चांगलं निघतं म्हणतात, तसं अलीकडे झालं. हा मॅकार्थी पोरगा बापाच्या खुनासारख्या भयंकर गुन्ह्याबद्दल पकडला गेला आहे ही बातमी त्या मुलीला कळली. लगेच याच्याशी आपला काही संबंध नाही हे दाखवण्याची तिला घाई झाली आणि तिने आत्तापर्यंत लपवून ठेवलेली गोष्ट जाहीर केली. तिने जेम्स मॅकार्थीला कळवून टाकलं की तुझं माझं लग्न बेकायदेशीर आहे, कारण माझा विवाह आधीच एका गोदी कामगाराशी झालेला असून मी सध्या त्याच्याचकडे राहते आहे. बिचाऱ्या मॅकार्थीनं आत्तापर्यंत जी कुचंबणा सहन केली होती त्यामधून आपण सुटल्यासारखं त्याला आता वाटत असेल. पण होम्स, तू म्हणतोस की तो निरपराध आहे. मग खरा खुनी तुझ्या मते कोण आहे? कोण असेल? वॉटसन, 2 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. एक म्हणजे मयत इसम तळ्याजवळ कोणाला तरी भेटणार होता. तसं त्याचं ठरलेलं होतं. ही अपॉइंटमेंट मुलाशी नव्हती हे नक्की, कारण तो बाहेरगावी गेला असल्याचं बापाला माहिती होतं. आत्ताच तो परत येईल अशी त्याला मुळीच कल्पना नव्हती. दुसरा मुद्दा असा की मयत इसमानं कुई असा खुणेचा शब्द उच्चारला. पण केव्हा? आपला मुलगा बाहेरगावाहून परत आला आहे हे त्याला कळण्याच्या आधी. हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. पण सध्या ही चर्चा पुरे.
उद्या सकाळी पुन्हा या विषयाकडे वळायचं आहेच. सकाळी पाऊस नव्हता. लख्ख ऊन पडलेलं होतं. 9 वाजता लेस्ट्रेड गाडी घेऊन आला आणि त्याच्याबरोबर आम्ही दोघे लगेच हॅथले फार्मकडे निघालो. ताजी बातमी, जरा गंभीर आहे, वाटेत लेस्ट्रेडनं सांगितलं. मिस्टर टर्नर आजारी आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या जीवाची आशा सोडली आहे. बरेच वयस्कर आहेत का ते? 60च्या आसपास असतील, पण परदेशात राहिल्यानं त्यांची प्रकृती बिघडली. या प्रकरणाने तर त्यांना धक्काच दिला आहे. मॅकार्थीचा हा तरुणपणापासूनचा जुना मित्र आणि मॅकार्थीवर त्याने उपकारही बरेच केले आहेत. हॅथरले फार्म त्याने मॅकार्थीला देऊन टाकला, भाडंसुद्धा न घेता. असं? ही जरा नवलाचीच गोष्ट आहे, होम्स म्हणाला. हो ना, मॅकार्थी कुटुंब टर्नरच्या ऋणाखाली आहे, असंच इथली सर्व मंडळी म्हणतात. या संदर्भात तुम्हाला हे जरा चमत्कारिक नाही का वाटत? टर्नरच्या उपकाराखाली असलेला हा निष्कांचन मॅकार्थी आपल्या मुलाला टर्नरच्या मुलीशी लग्न करण्याचा सतत आग्रह करीत असतो. इतकंच नाही तर मुलाने मागणी घालायचा अवकाश, ती आपली सून होईल असं धरून चालतो. आणि मुलगा तयार होत नसून. मॅकार्थीचा हा आत्मविश्वास जरा फाजील आहे असं नाही का तुम्हाला वाटत? तुमचा काय तर्क चालतो या बाबतीत? लेस्ट्रेडनं माझ्याकडे डोळे मिचकावत पाहिलं. तो म्हणाला, मी तर्कविर्क लढवत नसतो. मला फक्त सत्य कळतं. आणि सत्य हे आहे की मॅकार्थी बापाचा मॅकार्थी मुलाने खून केला आहे. यांच्या विरुद्ध जे कल्पनेचे मनोरे तुम्ही रचाल ते निव्वळ भुरभुरीत चांदणं आहे. यावर शेरलॉक होम्स मोठ्याने हसला आणि म्हणाला, धुक्यात गुरफटण्यापेक्षा चांदण्यात वावरणं पुष्कळ बरं. पण मला वाटतं आपण हॅथरले फार्मवर आलो. शेतावरचे निवासस्थान म्हणजे एक अदवातदवा पसरलेली पण आरामशीर वाटणारी दुमजली जुनाट इमारत होती. भिंतींवर ठिकठिकाणी शेवाळी मखमल चढलेली, खिडक्यांचे पडदे बंद आणि धुराडी थंड असे त्या वास्तूचे उदास रूप होते. तिघे दार ठोकून आत गेलो. मोलकर्णीने होम्सच्या विनंतीवरून मॅकार्थी बाबांच्या पायात मृत्यूसमयी जे बूट होते ते त्यांना दाखवले. त्याचबरोबर मुलगा जेम्स मॅकार्थी याचेही बूट तिने दाखवले. होम्सने निरनिराळ्या बाजूंनी त्या बुटांची पाहणी केली. नंतर आवारात हिंडून झाल्यावर आम्ही बॉस्कोम तळ्याची वाट चालू लागलो. शर्लॉक होम्स जेव्हा जेव्हा अशा एखाद्या मागावर जाई तेव्हा त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जायचं. अशा वेळी त्याला कोणी पाहिलं तर बेकर स्ट्रीटवर आरामखुर्चीत बसून पायपाच्या झुरक्यांबरोबर चिंतन करणारा हाच का तो प्रख्यात डिटेक्टिव्ह, अशी एखाद्याला शंका यावी, इतका तो वेगळा दिसायचा. आताही त्याचा चेहरा मध्येच उजळत होता तर मध्येच काळवंडत होता. त्याच्या भुवया म्हणजे 2 ताठ काळ्या रेषा बनल्या होत्या आणि त्याखालच्या डोळ्यात पोलादी चमक दिसत होती. दृष्टी जमिनीकडे वळलेली, खांदे वाकलेले, ओठ दाबलेले आणि मानेवरच्या शिरा ताठरलेल्या. एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा तो हुंगत आणि निरीक्षण करीत चालला होता. अशा वेळी त्याला कोणी एखादा प्रश्न विचारला तर तो त्याला ऐकूही जायचा नाही, इतका तो आपल्या कामात गढलेला असे. कधी कधी तो मध्येच थांबे, एखादे वळण घेई. रानातून वाट काढीत त्याने अखेरीस जेव्हा तळे गाठले
तेव्हा लेस्ट्रेड आणि मी त्याच्या मागेच होतो. लेस्ट्रेडला हा सारा आचरटपणा वाटत होता. पण माझी मात्र अनुभवाने खात्री झाली होती की होम्सची कोणतीही कृती निरर्थक नसणार. तळ्याच्या सभोवतालची जमीन ओल्या हिरवळीने व्यापलेली होती. असंख्य पावले त्यावर उमटत असतील. बॉस्कोम तळे म्हणजे टर्नर साहेबांचा जमीन जुमला आणि मॅकार्थीचा मळा यांना विभागणारी सीमा होती. तळ्याच्या पलीकडे टर्नर वाडीतल्या उंच इमारतींची छपरे दिसत होती. तर अलीकडच्या बाजूस दाट झाडी असून तळ्याच्या काठी गवत वाढलेले होते. त्या गवताच्या आणि रानाच्या कडेने एक पाऊलवाट गेलेली होती. ज्या ठिकाणी मॅकार्थी बाबांवर हल्ला होऊन ते पडले ते ठिकाण लेस्ट्रेडनं दाखवले. जिथे ते पडले असतील ती जागा अजूनही दबलेली दिसत होती. इथे नवीन उमटलेल्या पाऊलखुणांनी होम्सला वैताग आणला. तुम्ही तळ्यात कशासाठी उतरला होता? होम्सनं लेस्ट्रेडला विचारलं. तळ्यात एखादा हत्यार पडलेलं सापडतं का हे पाहण्यासाठी, तो म्हणाला. तुमचा तो आत वळलेला डावा बूट, त्याने केवढा धुडगूस घातला या चिखलात. बोलता बोलता त्याने आपला रेनकोट त्या गवतावर पसरला आणि त्यावर बैठक मारून तो भिंगातून खुणांचे निरीक्षण करू लागला. काय हे? ही मंडळी इथे नाचून जाण्यापूर्वी कालच मी इथे आलो असतो तर. पण असो, या पाऊलखुणा जेम्स मॅकार्थीच्या दिसतात. 2 वेळा तो नुसता चाललेला आहे, तर एकदा जोरात धावलेला आहे. त्यामुळे टाचही दिसत नाहीत. वडील जमिनीवर पडलेले पाहून तो पळत सुटला त्याच्या या खुणा. ही त्याच्या आधीची चिन्ह. वडील फेऱ्या मारतायत, कुणाची तरी वाट बघतायत. हा खळगा कसला? जेम्स मॅकार्थीच्या बंदुकीचा दस्ता. बंदूक टेकून तो इथे उभा होता. अरेच्छा, हे काय आहे? कोणीतरी चवड्यांवर चालत गेलं वाटतं. मध्येच खुणा दिसतात, मध्येच लुप्त होतात. त्या पुसट वाटेचा मागोवा घेत घेत होम्स थेट झाडीच्या कडेपर्यंत आला होता. आता एका भल्या मोठ्या बीच वृक्षाखाली ते उभे होते. होम्सनं आपल्या भिंगातून सर्व जमीन न्याहाळली. इतकेच नाही तर वृक्षाचे खोडही तपासून पाहिले. गवतात एक मोठा खडबडीत दगड पडला होता, तोही उचलून त्याने त्याची पाहणी केली आणि मग तो आपल्याबरोबर घेतला. विलक्षण केस आहे ही, तो आता उभा राहून उद्गारला. ते उजवीकडे घर दिसतं ते बहुधा चौकीदाराचं असावं. तिथे जाऊन मोऱ्यांशी 4 शब्द बोलण्याचा माझा विचार आहे. तुम्ही दोघं गाडीत बसलात तरी चालेल. मी 5-10 मिनिटात येतोच. घोडागाडीतून परत जाताना होम्सनं तो दगड दाखवीत म्हणलं, लेस्ट्रेड हा जिन्नस फार महत्वाचा आहे. खून करण्यासाठी वापरलेले हे हत्यार आहे. पण त्यावर तर काहीच खुणाबुणा दिसत नाहीत. नाहीच आहेत. पण हा मी जिथून उचलला तिथे खाली गवत वाढलेलं होतं. म्हणजे तो अलीकडेच तिथे कुणीतरी टाकलेला आहे. याचा खडबडीत पृष्ठभाग पहा. मयताच्या डोक्यावरच्या जखमात फिट्ट बसेल असा तो आहे. आता खुनी इसमाबद्दल सांगा. तो उंच डावखुरा आहे. उजव्या पायानं लंगडतो. जाड तळ असलेले शिकारी बूट तो वापरतो. अंगात मातकट रंगाचा कोट घालतो. हिंदुस्थानी चिरूट ओढतो, तेही होल्डरमध्ये घालून. त्याच्या खिशात एक चाकू आहे, पण तो बोथट आहे.
आणखीही काही निष्कर्ष निघू शकतात, पण मला वाटतं इतक्या गोष्टी पुरेशा आहेत. लेस्ट्रेड म्हणाला. माझ्याबद्दल म्हणाल तर मी अजूनही एक संशयात्मा आहे. असले सिद्धांत बोलायला ठीक असतात, पण आम्हाला तोंड द्यावं लागतं व्यवहारवादी ब्रिटिश ज्युरीला. तुम्ही तुमच्या पद्धतीनं चाला, मी माझ्या, होम्स शांतपणे म्हणाला. आज दुपारी मी बरीच कामं करणार आहे. संध्याकाळच्या गाडीने मी लंडनला परतेन. ही केस अर्ध्यावर टाकून? केस पुरी झालेली आहे. पण हे रहस्य? ते उलगडलेलं आहे. आणि गुन्हेगार? त्याचं वर्णन मी केलं की. त्या परिसराची लोकसंख्या तशी फार नाही. तुम्ही त्याला शोधून काढा. लेस्ट्रेडनं खांदे उडवले. मी व्यवहारी माणूस आहे. डावखुरा लंगडा इसम शोधत गावभर हिंडणं मला कुठे शक्य आहे. मी तसं केलं तर स्कॉटलंड यार्डचे लोक माझी टर उडवतील. ठीक आहे, मी आपली तुम्हाला संधी दिली एवढंच. पण ही तुमची खानावळ आली. येतो आम्ही. इथून जाण्यापूर्वी तुम्हाला चिठ्ठी पाठवेन. लेस्ट्रेडला सोडून होम्स आणि मी आमच्या हॉटेलात गेलो. तेव्हा जेवण तयार होते. होम्स सचिंत विचारमग्न होता. जेवून उठल्यानंतर तो म्हणाला, वॉटसन, जरा त्या खुर्चीत बस. मी जे विवेचन करणार आहे ते सोशिकपणे ऐक आणि मग त्यावर तुझं मत दे. मी फारच गोंधळात पडलो आहे. त्याने दिलेला सिगार शिलगावून मी म्हणालो, बोल. या केसमध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत असं आपल्या दोघांनाही जाणवलं आहे. मात्र मला ते मुद्दे जेम्स मॅकार्थीला अनुकूल आहेत असं वाटलं तर तुझ्या दृष्टीने ते प्रतिकूल आहेत. पहिला मुद्दा हा म्हणजे त्याच्या सांगण्याप्रमाणे चिरंजीव नजरेला पडण्याआधीच वडील कुई म्हणून ओरडले. दुसरा मुद्दा हा की त्यांनी मरताना उंदराचा उल्लेख केला. तसे आणखीही बरेच काही ते पुटपुटले असतील, पण मुलाने तो एकच शब्द ऐकला, रॅट. या 2 दगडी पायांवर आपल्याला तर्काची इमारत रचायची आहे. अर्थात जेम्स खरं बोलत होता हे गृहीत धरून. पण त्या कुईचं काय? तीच हाक अर्थातच मुलाला उद्देशून नव्हती, कारण तो ब्रिस्टलमध्ये आहे असं वडील धरून चालले होते. ज्याच्याशी भेटीचा संकेत ठरला होता त्या व्यक्तीला उद्देशून ती हाक होती. पण कुई ही आरोळी ऑस्ट्रेलियातली आहे. तिथले लोक शेतावर अशी साथ देतात. म्हणजे मॅकार्थी साहेब तळ्यावर ज्याला भेटायला निघाले तो माणूस ऑस्ट्रेलियन असावा. आणि उंदीर? तो रॅट? उत्तरादाखल शर्लॉक होम्सने खिशातून एक कागदाची घडी काढली आणि ती उलगडली. तो ऑस्ट्रेलियातला व्हिक्टोरिया वसाहतीचा नकाशा होता. त्यावर विवक्षित ठिकाणी बोट ठेवून होम्स म्हणाला, हे वाच. अ रॅट. मी वाचलं. होम्सनं बोट काढलं आणि म्हणाला, आता वाच. वाच आता. बॉलॅरॅट. वाचलंस? हा शब्द मॅकार्थनी मरताना उच्चारला. त्यातलं शेवटचं अ रॅट तेवढं त्याच्या मुलाच्या कानावर पडलं. कमाल आहे. कमाल विमाल नाही, हे स्पष्टच आहे. आता तिसरा मुद्दा म्हणजे मातकट रंगाचा कोट. तसला कोट घालणारा ऑस्ट्रेलियातला बॅलारॅट गावाहून आलेला माणूस आपल्याला हवा आहे. झालं की नाही आपलं क्षेत्र मर्यादित?
शिवाय तो सध्या याच भागात राहत असला पाहिजे, कारण तळ्याकडे जाण्याचा मार्ग एकतर मॅकार्थीच्या मळ्यातून आहे किंवा टर्नर वाडीतून. आणि या दोन्ही क्षेत्रात परकी माणूस वावरणं अशक्य आहे. बरोबर. आता आपल्या आजच्या मोहिमेकडे वळूया. गुन्हेगार व्यक्तीचं वर्णन मी लेस्ट्रेडला देऊ शकलो ते कशामुळे? कारण मी जमीन संपूर्ण तपासली होती. माझी कामाची पद्धत तुला माहीत आहेच. त्याच्या उंचीचा अंदाज मी केला, तो अर्थात त्याच्या पाऊलखुणातल्या अंतरावरून. त्याच खुणांमुळे त्या बुटांचं स्वरूप माझ्या लक्षात आलं. पण त्याचं लंगडेपण आणि डावखुरेपणा? त्याच्या उजव्या बोटाचा ठसा डाव्या इतका स्पष्ट नव्हता. याचं कारण त्यावर वजन कमी पडत होतं. त्या पायाने माणूस लंगडा असला पाहिजे. डावखुरेपणाबद्दल म्हणशील तर कॉरोनर चौकशीच्या वेळी तुझ्याही लक्षात ते आलं होतं. सर्जनच्या मते घाव पाठीमागून अगदी जवळून केला होता, मात्र तो डाव्या खांद्यावर होता. बापलेकांची भेट चालू असताना ती व्यक्ती झाडावर उभी राहून सारं पाहत होती, धूम्रपान करीत. त्याने ओढलेल्या चिरुटांची राख मी तपासली. ते हिंदुस्थानी चिरूट होते. मी निरनिराळ्या 140 तंबाखू रक्षांचा अभ्यास केलेला आहे हे तुला माहीत आहेच. पाईप, सिगार, सिगरेट. मला जे फेकून दिलेलं थोटूक सापडलं ते रॉटरडॅममध्ये बनवलेल्या हिंदुस्थानी चिरुटाचं होतं. आणि होल्डर? चिरुटाचं टोक दातांनी चावलेलं नव्हतं, म्हणजे हा माणूस होल्डर वापरीत असावा. टोक कापलेलं होतं, पण ओबडधोबड. त्यात सुबकपणा नव्हता, म्हणजे ज्या चाकूने ते कापलं त्याला धार नसावी. कमाल आहे, मी पुन्हा म्हणलं. होम्स, तू त्या माणसाभोवती असं जाळं विणलं आहेस की त्यातून तो सुटणं शक्य नाही. एक निरपराध तरुणाला तू आपल्या चातुर्यानं वाचवलं आहेस. तू ज्या गोष्टी सूचित केल्यास त्यावरून गुन्हेगार कोण असणार आहे? माझं वाक्य पुरं होण्याआधीच हॉटेलचा वेटर खोलीत आला आणि त्याने घोषणा केली, मिस्टर जॉन टर्नर. खोलीत प्रविष्ट झालेला वृद्ध गृहस्थ अनोळखी पण मोठा रुबाबदार होता. पाऊल टाकण्यातला मंदपणा आणि वाकलेले खांदे यामुळे जर्जरता जाणवत असली तरी गडी मुळात शरीराने आणि मनाने चांगला ताकदवान असावा. दाढीतले गुंतावणे आणि डोक्यावरच्या जटा तसेच खाली लोंबणाऱ्या भरघोस भुवया यामुळे त्याच्या रुबाबात भर पडली होती. पण त्याची चर्या पांढरी फटफटीत होती आणि ओठांवर आणि नाकपुड्यांवर निळसर छटा चढलेली होती. कुठल्या तरी भीषण रोगाने याला पछाडलेले असावे असा माझा त्याला पाहता क्षणी ग्रह झाला. बसा ना, होम्स हळुवारपणे म्हणाला. माझी चिठ्ठी मिळाली? मिळाली. चौकीदाराने आणून दिली. बदनामी टाळायची असेल तर मला हॉटेलात येऊन भेटा असं तुम्ही लिहिलं होतं. खरं आहे ते, होम्स म्हणाला. मॅकार्थीबद्दलचं सत्य मला माहीत झालं आहे. म्हाताऱ्याने दोन्ही हातात तोंड लपवलं आणि तो मुसमुसून रडत म्हणाला, देवा देवा, मी तुम्हाला खरं सांगतो अगदी. कोर्टात जर केस मॅकार्थी विरुद्ध जायला लागली असती तर मी सत्य सांगितल्याशिवाय राहिलो नसतो. हे ऐकून बरं वाटलं मला, होम्स गंभीरपणे म्हणाला. मी आत्ताही खरं सांगून मोकळा झालो असतो. मला डायबिटीज आहे. मी फार दिवस जगणार नाही. पण मला भीती वाटते
ती माझ्या मुलीची. मला अटक झाल्याचं कळलं तर तिचं काळीज फाटेल. कदाचित तितकी पाळी येणार नाही. मी या कामात लक्ष घातलं ते तुमच्या मुलीच्याच इच्छेवरून, अशी माझी समजूत आहे. मी कोणी पोलीस अधिकारी नाही. तुमच्या मुलीच्या हिताला मी केव्हाही जपेन. तरी पण जेम्स मकार्थीची सुटका व्हायला हवी. तुम्ही माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता निवेदन दिलंत तर त्याचा तितकीच पाळी आल्याशिवाय मी उपयोग करणार नाही, याबद्दल खात्री बाळगा. मग ठीक आहे. केस कोर्टापुढे येईपर्यंत मी बहुधा जिवंतच राहणार नाही. पण मला तुरुंगात मृत्यू येण्यापेक्षा घरी यावा एवढीच माझी इच्छा आहे. मिस्टर होम्स, माझी हकीकत अशी आहे. हा मयत मॅकार्थी किती हलकट माणूस होता याची तुम्हाला कल्पना नसेल. गेली 20 वर्ष मी त्याच्या पंजाखाली होतो. त्याने मला अतिशय छळलेलं आहे. माझं आयुष्य त्याने बर्बाद केलं आहे. कसं ते ऐका. त्यावेळी मी ऑस्ट्रेलियात नशिबाची परीक्षा बघायला गेलो होतो. माझ्या मालकीच्या खाणीत मला दगडांशिवाय काही सापडलं नाही तेव्हा निराश होऊन मी दारुड्या बनलो आणि भलत्या मार्गाला लागलो. वस्ती सोडून जंगलात गेलो आणि वाटमाऱ्या बनलो. 6 जणांची एक टोळीच मी तयार केली आणि प्रवाशांना एकटं दुकटं गाठून त्यांना लुटायला लागलो. बॅलरॅट गँग याच नावाने लोक आमच्या टोळीला ओळखू लागले. एकदा सोन्याचा बराच मोठा साठा घेऊन जाणाऱ्या एका घोडागाडीवर आम्ही हल्ला केला. आम्हाला चिकार सोनं लुटायला मिळालं. पण त्यावेळी झालेल्या मारामारीत आमचे 3 साक्षीदार ठार झाले. ती गाडी हाकणारा माणूस कोण होता माहिती आहे? हा मयत मॅकार्थी. त्याला मी रोखून धरलं होतं, कपाळावर पिस्तूल टेकून. मला वाटतं की मी तेव्हा पिस्तूल झाडलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यावेळी खून करण्याइतकं माझं मन मुरदाड नव्हतं. आता 20 वर्षानंतर ते तसं बनलं आहे. पण मी ज्याला जिवंत सोडला तो माझ्याकडे कितीतरी वेळ रोखून बघत होता. ते मी अजूनही विसरलेलो नाही. माझ्या चेहरेपट्टीवरची रेष तो मनात साठवून ठेवत होता. त्या लुटीनंतर मी आणि माझे 2 साथीदार चांगले गब्बर बनलो. इंग्लंडमध्ये आलो आणि इथला हा जमीन जुमला खरेदी केला. मला खराखुरा पश्चाताप झाला होता आणि यापुढे सरळ मार्गाने वागून आपल्या गत आयुष्यातल्या पापांची फेड करायची असं मी ठरवून टाकलं. त्याप्रमाणे मी वागत आलोही. पण मग मध्येच हे भूत उपटलं आणि माझ्या मानेवर बसलं. मी लंडनला काही कामासाठी गेलो असताना तिथं मला यानं गाठलं. त्यावेळी याच्या अंगावर फाटके कपडे होते आणि बुटांच्या चिंध्या झालेल्या होत्या. त्याने माझ्या बाहूला स्पर्श करून म्हणलं, "ओळखलंस का मला जॅक? आम्ही दोघं आहोत, मी आणि माझा मुलगा. आम्हाला तू आमच्या कुटुंबामधलेच मान. मानायलाच हवं, कारण इंग्लंड म्हणजे ऑस्ट्रेलिया नाही. इथे कायद्याचं राज्य आहे. पोलीस इथे हाकेच्या अंतरावर आहेत." आणि तेव्हापासून हा जो मला चिकटला तो चिकटलाच. मिस्टर होम्स, तुम्हाला मी हे सांगायला नकोच की ब्लॅकमेल करणारा माणूस हा खुनी माणसापेक्षाही भयंकर असतो. एकदा मानेवर बसला की तो जन्मभर तुम्हाला सोडत नाही. हा मॅकार्थी माझ्या हात धुवून मागे लागला होता. त्याने मला क्षणभरही चैन पडू दिलं नाही.
माझ्याकडून बिनभाड्याने जमीन घेऊन तो तिच्यावर शेती करतो आहे. पैशाच्या मागण्या तर नित्य चालू असतातच. पण वर्षामागून वर्ष गेली आणि मग त्याने जी एक मागणी केली ती मात्र अजिबात पुरवायची नाही असं मी ठरवून टाकलं. माझी एकुलती एक मुलगी ॲलिस आता वयात आली आहे. तिलाच त्याने आपल्या मुलासाठी मागणी घातली. त्याचा अर्थात माझ्या सबंध इस्टेटीवर डोळा होता. ॲलिसवर माझं प्राणापलीकडे प्रेम आहे. काय वाटेल ते झालं तरी या नराधमाच्या घरात तिला द्यायचं नाही असा मी निर्धार केला होता. त्याच्या पोराबद्दल मला काही म्हणायचं नाही. तो कदाचित चांगलाही असेल. पण काही झालं तरी त्याच्या धमन्यांमधून या हलकटाचं रक्त वाहत आहे. त्याच्याशी मी प्राण गेला तरी सोयीर संबंध करणार नाही. पण त्याचबरोबर माझं गतजीवन माझ्या मुलीपुढे उघडं व्हावं हेही मला सहन झालं नसतं. आणि तो दुष्ट तेच करणार होता. त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली. मीही तितकाच ठणकावून त्याला उत्तर देत होतो. तुला काय करायचं ते कर असं मी बजावलं तेव्हा या बाबतीत आपण बोलूया म्हणून त्याने माझी भेट मागितली. कोणाच्याही घरी न भेटता मध्ये कुठेतरी बॉस्कोम तळ्याच्या काठी भेटावं असा संकेत ठरला. त्याप्रमाणे मी त्याला भेटायला गेलो. तर तो आधीच तिथे आलेला असून त्याच्या मुलाशीच काहीतरी बोलतो आहे असं मला आढळलं. मी लगेच एका झाडाआड दडून उभा राहिलो आणि त्यांचं काय बोलणं चालू आहे ते ऐकायला लागलो. पण त्याच्या एकेका शब्दानिशी माझा संताप वाढत चालला. माझ्यातली हिंस्त्र वृत्ती उफाळून आली. बाप आपल्या मुलाला बजावत होता, गळ घालीत होता की तू टर्नरच्या मुलीशी लग्न कर. या बाबतीत टर्नरला काय वाटतंय, खुद्द त्या मुलीला काय वाटतंय याची त्याला मुळीच पर्वा नव्हती. त्याला फक्त एवढंच दिसत होतं की आपल्या मुलाला टर्नरचा जावई करायचा आणि टर्नर वाडी घशात घालायची. मिस्टर होम्स, मी खूप पापं केली आहेत, मला मान्य आहे. पण त्याची भरपाई व्हावी म्हणून मी जीवापाड धडपडलो आहे. त्या पायी मी माझं बलिदान केलं आहे असं म्हणलं तरी चालेल. पण मला माझ्या पापाचं सावट पोरीच्या जीवनावर पडायला नको आहे. या पाषाण हृदयी माणसाच्या हवाली तिला करणं मला प्राणांती खपलं नसतं. काही झालं तरी मीही थोड्याच दिवसांचा सोबती होतो. मग हे भूत कायमचं गाडून टाकलं तर? माझा क्रोध अनिवार्य झाला होता. हात शिवशिवत होते. त्यांचं बोलणं संपलं आणि जेम्स मॅकार्थी निघून गेला. तेव्हा मी एक धोंडा उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. एखाद्या विषारी सापाला ठेचून मारावा तसा मी त्याला मारला. त्याची किंकाळी ऐकून जेम्स परत आला. पण तोपर्यंत मी पळालो होतो, झाडीत लपलो होतो. आणि तरी मला मागे परतावं लागलं आणि खाली पडलेला माझा कोट उचलावा लागला. मिस्टर होम्स, तुम्हाला हे जे मी सांगितलं त्यातलं शब्द देवाशपथ खरा आहे. ही सर्व परिस्थिती ऐकून झाल्यावर शेरलॉक होम्सने एका कागदावर त्याचा सारांश लिहून घेतला आणि त्या कबुली जबाबावर त्याने टर्नरची सही घेतली. मग तो म्हणाला, तुमचा न्याय करणं माझ्या अधिकारात नाही, पण या निवेदनाचा उपयोग करण्याची पाळी आमच्यावर न येवो. तसं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं गुपित आमच्याजवळ सुरक्षित राहील. अशा रीतीने होम्सने न्यायावर करुणेचा शिडकाव केल्यावर म्हातारा उठला. त्याने आमचे आभार मानले. तो म्हणाला, तुम्ही मला जी मनःशांती दिली आहे तिचा विसर माझ्याप्रमाणे तुम्हालाही मरेपर्यंत पडणार नाही
अशी मला खात्री वाटते. तो यांचा निरोप घेऊन बाहेर पडला तेव्हा त्याचं भीमकाय शरीर थरथर कापत होतं. जेम्स मॅकार्थीच्या बचावाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील असे बरेच हरकतीचे मुद्दे शर्लॉक होम्सने गोळा करून आरोपीच्या वकिलाला पुरवले होते. त्याच्या आधारावर जेम्स मॅकार्थी कोर्टात निर्दोष ठरून त्याची सुटका झाली आणि वृद्ध टर्नरच्या निवेदनाचा उपयोग करण्याची पाळीच आली नाही. या प्रकरणानंतर टर्नर 7 महिने जिवंत होता, पण आता तो मरण पावला आहे आणि त्याच्या कन्येचा जेम्स मॅकार्थीशी विवाह होण्याचं निश्चित झालं आहे हे संतोषानं नमूद करावंसं वाटतं. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.